तर मंडळी आज आपण काय करणार आहे बघा, मस्तपैकी खमंग आमच्या जाऊबाईंच्या आणि दिरांच्या हातचं वडं. त्यासाठी आपण यामध्ये बटाटू शिजत घातले. आता बटाटू शिजत घालायचं आणि मग करायचे आपल्याला वडापाव. आज वडापावचा बेत आहे. आमच्या जाऊबाई आधीच वडापाव तयार झालाय काय बघायला. तर आज सुना जेवणाला काय काय करायला बघायला आमच्या आई सासूबाई कशा उभारल्यात बघा. म्हटलं वडापाव कसा करत्यात. मी म्हटली बाई आमची इकडचं बाहेरचं नको, मी करतो. मग कर बाई म्हटलं. तर बघायचं आहे. त्यांचं दुकान आहे मिरज मध्ये, गाडा आहे वडापावचा. एकदम फर्स्ट क्लास वडापाव मिळतोय. त्यामुळे त्यांच्या हातची आज रेसिपी खायची आहे. होय, कसं करतात बघूया. मी पण शिकणार आहे, मला शिकायची लई इच्छा आहे. त्यामुळे आज करायला लावलंय त्यांनी आलात म्हणून. खास हॉटेल टाईप वडापाव. वडापाव मिरज येथील सुप्रसिद्ध गणेश तलाव जवळील सोमनाथ वडापाव यांच्या मालकीनबाई आमच्या वहिनी साहेब. म्हणायचं. तेच की आमच्या वहिनी साहेब. कॅमेरा चालू झाला टेस्ट. हां, आणि कॅमेरा चालू झाल्यावर हसत अजिबात नाहीत. वडा म्हणजे आमच्या मालकीनबाईंना वडा शिकवल्यात आमच्या वहिनी साहेब. मला शिकायचं कधी तर एक नंबर चव आहे, त्यामुळे शिकायला तर पाहिजे ना. हां, शिका की. होय, सारखं चव जिभेवर रेंगाळतात, त्यामुळे सारखं खाऊ वाटतंय. भारी वाटतं. आणि आमचे पहिला ब्लॉग पडल्यात त्यात पण लय जणांनी नाव काढल्यात ना, चवीचा नाद करायने नाही. आणि 10 रुपयाला वडापाव चटणी कोण देत नाही. मेन म्हणजे आता नुसतं वडापाव भेटतोय, इथं चटणी सुद्धा असते. चटणी सुद्धा वडापाव चटणी, म्हणजे कढी टाईप चटणी. कटी टाईप चटणी. गेलासा कधी तर मिरजेतील गणेश तलावाजवळ तुम्ही नक्की भेट द्या. सोमनाथ वडापाव. एकदा खाचीला तर सारखं सारखं खायला जाशीला. तर असा हा अजून चिरू भाजी करून घेतलेली आहे. आता ह्याचे आपण गोळे करायचे. अशी कोथिंबीर मारली. वा वा. हा हा, वरणच मस्त दिसालय. एक नंबर वडं होणार आहे. माझी तर भूक आताच चळवळल्या. आता काय सुधारण ना, आता काय राहू ना. मंडळी मी मगाला नव्हतो ब्लॉग करायला. वडा चालवायचा आमच्या इथं. सोमनाथ वडापावच्या आमच्या मालकीनबाई आहेत. ह्या धाकट्या मालकीनबाई आहेत आणि मालक इकडे बसल्यात. हा, सोमनाथ वडापावचे मालक. आणि आज तिने आम्हाला शिकवायला लागल्यात सोमनाथ स्पेशल कढी वडा. आणि आमच्या आई कौतुकानं 2 सुनांचं बघायला लागल्या. होय, कौतुकानं करते हात काय करते. आणि वडं किती खपत्यात. वडं खपत्यात किती. तेच की, वडं खपत्यात किती माहित आहे का तुम्हाला. 250-300. 250-300 काय जास्त. किती 500 वर जातात नव्हा. मग 450 रोज खपत्यात वडे. 450-500 वडं खपत्यात का. चेष्टा नाही चेष्टा आहे काय. आणि हा 10 रुपये कॉस्ट ओनली. 10 रुपये कढी वडा. कढी वडा. फक्त वडापाव नाही, वडापाव वडापाव नाही, with कढी. 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 मालक तिकडं इन्स्ट्रक्शन द्यायल्यात आणि इथं सगळं चालू आहे. खरं त्यांना माहीत नाही आहे मेन दुरी इथं आहे. या तुम्ही आता वडा शिकणार नाही. वडा शिकणार नाही तुम्ही. आम्ही रेसिपी शिकली आता वड्याची. सांगत नाही तुम्हाला खरं तिने. जरा खाऊन बघा त्यातलं. जरा खाऊन बघा त्यातलं. बघा कशी टेस्ट. त्यातली भाजी घ्या. सेम वडा. त्या गाड्यावर आपण काय खातोय नाही, फक्त टेस्ट करायची. गाड्यावर कसं खातोय सेम वडा. आणि तुम्ही घरात करताय आपला असं होतोय का बघा. म्हणून तर शिकायचं आहे. आपली टेस्ट अशी नाहीये म्हणून. मग आज आमच्या काय ते मास्टर शेफ बाई पण शिकायला लागल्यात म्हणलं बघा. मास्टर शेफ. शिकलेली कला वाया जात नाही. त्यामुळे नवीन नवीन शिकत राहावं. शिकत जातो. खरं शिकलंय कुणा पहिला. हां, पहिला ह्यांच्याकडे शिकले. त्यांच्याकडनं ह्यांनी शिकले, हां, ह्यांच्याकडनं त्यांनी शिकले, त्यांच्याकडनं आम्ही शिकतो. आणि तुम्ही तुमच्या सासूबाईला खायला घाला. करतात की त्यांनी पण. आमचं काय होत नाही बाबा असे. होत नाही. आज करून आज लेकाच्या भाजी करून आय आज लेकाच्या हातचा आणि सोन्याच्या हातचा वडापाव खावा. 1 नाही 2 नाही 3 सुनांचं खाणार आहे मी. 1 2 3. ह्यो आमचा सगळ्यात मोठा भाऊ. काय करत निर्जेत आहे आता. ह्यो सगळ्यात मोठा भाऊ आणि एक बारका भाऊ. मग त्यानंतर आमचा दादा. मग त्यानंतर मी. आणि ही सगळ्यात छोटी सुनबाई. सगळ्यात ही छोटी सुनबाई आणि ही सगळ्यात मोठी सुनबाई. खरं दिसतंय
डब्बू काका. हा, दिसत्यात मोठी खरं वर्तनानं अजून आहेच बारकीच. काय उपयोग नाही खरं, हा नावालाच फुगा येते. होय. नाहीतर काय बदा बदा पडते. त्याच्यात कांदा चिरून टाके आपण भजी होत्या. त्या गोळ बघा मंडळी कशी गोळ आहेत. एक सारखी गोळ आहेत अशी. तसं करून हे गोळ करण्याची जरा टेक्निक बघा. भजी केलतीस की भजी हे अशी गोळ आहेत. चटणी घालून ना केलतीस ना. पण गोळा व्हायचा, गोळ्याचा आकार बदलायचा. तांब्यात जरा काय तांबे ते एवढा गोळा घ्यायचा का? हा असा गोळा घ्यायचा. बस बस. बस काय? ओके हा. काय जरा अंडा खाते हा. असं करतो त्याला लेवल. नाही नाही माणसाला शिकायची आवड असली की लगेच लगेच करते माणूस. मावले मिक्स करून घेतल्यात त्याला. मग सोमनाथ वडापावच्या नंतर मागच्या टायमाला असा गोल चेंडू केलतो बघा आणि डायरेक्ट पिठात बुडवून टाकलेलो. सोमनाथ आता ही एक ट्रिक मला माहित झाल्या. नव सगळीकडनं भाजते. सोमनाथ वडापावच्या नंतर स्वातीच वडापाव सेंटर टाकायचा. टाकायचं की. तर वड्याला सुरुवात झालेली आहे आणि वडं तळत आहेत. आमची कढई बारकी आहे कारण माणसं घरात सगळी बारकी आहेत. बारकी आहे त्यामुळं बारकी आहे कढई. पलटते. आणि इथं मार्गदर्शन लाभत आहे थोर टाकल्या मालकीनबाई साक्षीताई यांचं. साक्षीताईंच्या मार्गदर्शनाखाली वडं तळण्याचं चालू आहे. तेच केलंय, तेच पहिलं मारलं. पलटी मार आणि त्यात सुळकी मार स्वतः. मंडळी बघा वडं करल्यात तर सगळे किती जण बघायला बघा की काय त्यात काय काय हाय का काय कडेत गेले का काय त्यात बघायला लागलाय. वास गमगमा लागलाय आणि सगळ्यांना शिकायचं आहे की कसा वडापाव होतोय. सगळ्यांना शिकायचं आहे की वडा कारण की वडं तर भरपूर करतात खरं मेन मागाशी सांगितल्याप्रमाणे हॉटेलसारखा वडापाव कसा होतोय त्यामुळं सेम वड्यासारखा आपल्या घरात होत नाही असा त्यामुळं हा हे वडं निघलेले आहेत. वडे निघलेले आहेत बघूया. आणि तेलकट वाव. अजिबात दिसणार. आणि तेल तर अजिबात त्याला दिसत नाही म्हणजे काय टेक्निक आहे बघा. एवढं तेल दिसतंय ना. हा टेक्निक असते ना ते काय तर सेम जसं तिथं करताय सोमनाथ वडापाव असाच सेम झालाय. 34 मालकीनबाई तेच आहे, मालक तेच आहे. वडापाव करायला म्हटलं मेंबर बघा वडा खायला मेंबर बघा. हे बघा हे बघा वड्याच्या वासानं आता हे बघा इकडे वडा खायला मेंबर किती आहेत बघा. तटल्यात मेंबर जरा कॅमेरा कोठे डरलाय आपली वेटिंग आहे सगळी. बॅक कॅमेरा दाखवतो तुम्हाला. हे बघा मंडळी किती आहेत बघा. ही बघा घर छोटा आहे आपलं खरं घरातली माणसं बघा अरा मेंढरं जमल्या का जमल्या बघा कसं आहे. असे भरलेलं घर कसं वाटतंय मंडळी एक नंबर. आणि या भरल्या घराकडे बघणारी आमची आई आया आया कसं वाटतंय सगळीकडे बघून असं. हे चिल्ली पिल्ली एवढी बघ तुझी चिल्ली पिल्ली ही सगळी भारी वाटाले. वडा झालेला आहे आणि सगळी चिल्ली पिल्ली खायला बसलेली आहे तिथं. सगळेजण खायला लागल्यात. कसं झाला आहे बाळांनो वडापाव एक नंबर. परवा गाडर खाल्ल्यासारखा झाला काय. वडा कसा आहे बघा. ह्यो लादी असा वडा आहे आणि ह्याच्यात आत चटणी लावलेली आहे. ओके यात काय घालू शकताय. हां ओके वडं तयार झालेले आहेत आणि आता काय त्यात पहिला टाकताय तुम्ही आता. हां सॉस शेजवान सॉस. तर आमचे हे वडापाव खाल्लेले आहेत आणि इथं भात चारायचं काम चालू आहे आता. आणि आईनं मागाशी एक वडा खाल्ल्या आणि परत एक वडा घेतल्या कारण टेस्ट भारी झाल्या. आणि आज फक्त भात आणि रस्सम आहे. रस्सम म्हणजे आमटी आणि भात. वडा आमटी भात खाऊन बघा जरा काय असू दे. सगळं चालतंय आणि ते चालत नाही. एक नंबर वडापाव
सोमनाथ वडापाव सेंटर हे- त्यांचं काय वडाचं काय लक्ष आहे दादा लक्ष मॅच कराय डबलला जाऊन येतो झालं काय काय किती खाल्लीस किती ठीक तीन वडा. ठीक 2 वडापाव आणि एक नुसतं वडा एक नुसता वडा पोट भरलं काय गरगरीत गरगरीत पण भात बीत काय खाल्लो नाही काय नाही आम्ही जरा भात तेच खाल्लं सगळे सगळेजण खाऊन निवानं बसल्या जाता पोरदेन झोपल्या जाता वडा आजचं स्पेशल वडा त्याला पाहिजे नाही म्हणा. हा काय म्हणलीस दादा बसायला तो आणि ते. दादा आणि यांचं काय चाललंय आवाज दोघांचं नुसतं अड्डा खावं की जरा. पप्पाने तर म्हटलं, वडं झालेले आहेत आणि आता 11 वाजल्यात तर इथं आमच्या टीम पडलेल्या आहेत आया, बायका बायका तिकडे आहेत पुरुष पुरुष आम्ही इकडे आहेत हा, आणि आम्ही सगळे मी श्लोक अरु हृदया विराज आणि ह्या आई. आणि ह्या आणि आई आणि आई इथं आहे आई नाही. आणि त्या टीम मध्ये साक्षी वहिनी दोन, चार, ते वहिनी ए, तुम्ही आणि दोन, चार, स्वाती आणि पाच तृप्ती मला राहू दे. आणि आई. कोण जिंकते बघूया चला चालू करा हा चला चालू करा गेम कुठला आहे माहित आहे गेम आहे प्राणी किंवा पक्षी ओळखा ऍक्शन करून हा यांच्यातली टीम आमच्या पोरग्याला सांगणार आणि आमच्या पोरग्याने आम्हाला ओळखून द्यायचं की कुठला प्राणी आहे कुठला पक्षी आहे चला चलो सांगा जावा इथं आमच्या मॅडम सांगायला लागल्यात कानात शब्द आणि ह्यो आता आम्हाला ओळखायचा आहे अपोजिट टीम चांगली तयारी करून मैदान में उतरे म्हणजे वे खिलाडी हा विराज विराज सांग काय सांग प्राणी आहे का पक्षी आहे नाही बघ पक्षीला असं कर आणि प्राणी आम्ही ओळखतो पक्षी आहे काय नाही प्राणी कसं सांगणार पक्षी तेवढा नाहीये म्हणजे वे खिलाडी मैदान में उतरे करा म्हणजे वे खिलाडी थांबा. जरा थांब की. ऍक्टिंग तर करते टाइम बघ. लावलेस काय हे बघा एक मिनिट. हे. हा बघा घोडा गांडूळ. गांडूळ. अंट्या सांगत आहे अंटीला शब्द बघूया याच्यावरनं गाणं हा. करायचं. टायमिंग टाइम लावा हॅलो. तर मंडळी वाजल्यात किती बघा रात्रीचे 2 वाजल्यात बरोबर 2 आणि आत्ता सगळीजण झोपलेत आणि गेमचं कसं गेमच्या नादात आम्ही काय दाखवायचं तुम्हाला हे केलो कारण की शूट करणार कोण नव्हतं त्यामुळं कसं झालं की गेम खेळला सगळी गेम खेळण्यात बिझी आणि आम्ही कसं आहे गेम खेळण्यात बिझी झालो की मोबाईलकडे काय आमचं काय ध्यान नसते त्यामुळे काय व्हिडिओ केला नाही तेवढे 4-5 क्लिप तुम्हाला दाखवल्या प्राणी वगैरे ओळखायच्या परत गाण्याच्या भेंड्यातून झाल्या आणि जिंकली मेन म्हणजे विक्रम जाधवची टीम आणि स्वाती जाधव टीम हरलेली आहे आमच्यातले सगळे मेंबर झोपलेले होते हा, झोप- त्यामुळे जिंकलाय 1-2 खेळाडू मैदान 5-6 मेंबर जागे होते 2 मैदान त्यामुळे मी एकटीच आमचे गाणं लहान म्हणत लहान होतो. होते त्यामुळे समजून घ्या आणि हरले मगाशीच हार विक्रम हार जाधवची मोठ्या मनानं team मान्य हरत करा होती. हार मोठ्या पण आम्ही मनानं मान्य दोघे करा म्हणून. हा. हार हार मोठ्या मान्य मनानं आहे मला. मान्य केली आहे पण आम्ही मोठ्या तर मनानं चला. मगाशीच तुम्हाला जिंकण्याचा चान्स होय, दिलाय होय. असू दे का तर हा. गमती जमतीत अरे खेळूया सॉरी म्हणून. हार मोठ्या मनानं मान्य केली पाहिजे हरलेले तर हरले चिटिंग वगैरे काही झाली नाही सगळं हे नाही हो, हो, केले हो. ह्यांची टीम मैदान सोडून गेलेली आहे त्यामुळं ह्यांची टीम हरलेली आहे हार मान्य आणि मान्यात भरपूर हिने लढा भरपूर चांगला टफ दिला आम्हाला खरं आम्ही जिंकलो बारकी होती आमच्यात पण पोरं खरं आम्ही व्यवस्थित खेळलं तर चला मंडळी बाय 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 कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा ब्लॉग बाय बाय. बाय गुड नाईट